आजकाल वांध्यत्वाचं जे वाढलेलं प्रमाण आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 40 ते 50% जास्तही फॅक्टर हे पुरुषांमध्ये असतात. म्हणजे पुरुष वांध्यत्वाचं प्रमाण हे कुठेतरी वाढलेलं आहे. तर याचं नेमकं कारण काय आहे? तर बेसिकली जी स्ट्रेसफुल लाईफस्टाईल झालेली आहे, ज्याच्यामध्ये एक्सरसाइज नसतं, पुरुषांचं वजन वाढलेलं असतं. वाढलेल्या वजनामुळे काय होतं तर बेसिकली तुमचं जे अँड्रोजन्स आहे, मेल हार्मोन्स आहे, ते इस्ट्रोजन मध्ये म्हणजे फिमेल हार्मोन मध्ये कन्वर्ट होतात आणि त्यामुळे देखील पुरुष वांध्यत्वाचं प्रमाण वाढलेलं असतं. तसंच ॲडिक्शन जे आहे म्हणजे स्मोकिंग, अल्कोहोल, टोबॅको आणि बाकीचे अजून जे ड्रग्ज आहेत त्यामुळे देखील शुक्राणूंची क्वालिटी ही कुठेतरी खालावलेली आहे. वय जसं पुरुषांचं वाढतं, पूर्वी अशी कन्सेप्ट होती की पुरुषांच्या वयाचा प्रेग्नन्सीवर काही फरक पडत नाही, पण आता तसं नाहीये. जसं जसं पुरुषांचं देखील वय वाढतंय, शुक्राणूंची क्वालिटी, त्यांची मोटिलिटी, मॉर्फॉलॉजी किंवा DNA फ्रॅगमेंटेशन शुक्राणूंमध्ये कुठेतरी वाढलेलं आहे. अशामुळे मी तर म्हणणार की 50% पेक्षा जास्त टक्केवारी ही पुरुष वांध्यत्वामुळे आलेली आहे.